तर दोस्तांनो, आपण आलोय आपलं रोजचं रेग्युलर हॉटेल आशुतोषला. तर तुम्हाला वाटलं असेल ह्यात नवीन काय, हे तर इथंच सडीक पडीक असतोय असं फाकाडचं नियोजन, पण आज तसलं काय नाही. मग विषय कसला आहे, तर विषय चुलीवरच्या चिकनचा. तर चिकन बनवायला लागत आता उजेड आणि होल्डरला बल कोणी लावायचा. मन पोरांनी मोबाईलची टॉर्च लावून ढिक्की चिकी करून बल लावायला शेटला घेतलं उचलून. ती झाल्यावर शेटने कुराड घेऊन रपा सरपण तोडले. तवर इकडे स्वॅपिन डीजे सानेने चूल मांडायला सुरुवात केली आणि चूल मांडल्यावर सगळ्यांनी दावला अंगठा. तवर इकडे हॉटेलचे मालक ऋतिक शेटने चिकनला हळद मीठ लावलं आणि काचा कांदा कापला आणि सगळी कष्टाची कामं झाल्यावर भैया साहेबांची रॉयल एंट्री ताटात झाली. आणि मग सगळं बिझी शेड्यूल कॅन्सल करून रोख रक्कम 5001 रुपये देऊन डीजे सानीला आप्पाचा वाजवाय हाय असा उचलून आणला. आप्पाचा वाजवायच्या आधी माहोल बनवाय भैयानी बघा मग कसला वड्डीचे राहणलाय. मरना गवारा प्यार में तुमसे ये कहना है, तुम्हें भी जिंदा रहना है, हमें भी जिंदा रहना. वा 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 वा. तरी बी ह्यांचं काय मिटनाच भाऊ. दादा म्हणायचा तो की मोकळे ह्यात घाल की, लगेच शेपी ती वायर काचकुनी त्यात घालायचा. हे सेटअप जोडून झाल्यावर शेट लोकांचा एक फिक्स डायलॉग असतो, तसला एक डायलॉग झाला. तवर तक इकडे चुलीला चांगला जळा लागलेला. मग शेटने त्यालाच कांदा घेतला तळाय आणि इकडे सेटअप जोडल्या बाहेरने कोणचा वाजतोय कोणता नाही ती कान लावून चेक केलं आणि खाली वर करा असा इशारा केला. ऑपरेटिंग का जुना चावल शेपी, त्यामुळे त्याने त्याचा काचकुनी काढून जोडला मोबाईल. हो मग आता डीजे सणाची बारी. मग काय त्याने बी त्याचा काचकुनी काढून जोडला मोबाईल. राहू असताना मग काय सगळ्यांनी हाणली डान्सची एक एक स्टेप वड्डे मध्ये. आणि इकडे बघतोय तर चिकन शिजवायचं नियोजन चाललंय. आणि हो मिठाचा रसा बघा कसा ओके झालाय. मिठाचा शिजल्यावर तिखट रसा बनवाय शेटने पीस पीस साईडला काढले. आणि इकडे तर लॉलीपॉप लागेलीवर निसता धेंगानाच. आणि त्यात भैयाचं फेवरेट गाणं लागल्यामुळे त्याने हाणला भिंगरी डान्स. आणि तसल्या धाड्यात वहिनी लकी भाईला सुट्टीच देत नव्हत्या. स्वॅपी दादा आशू आणि भैया सगळी ओके मध्ये एन्जॉय करत होते. मग तिखट कालवण बनवाय शेटने त्यांचे सिक्रेट मसाले टाकले आणि ही कोथमीर टाकली. आणि इकडे स्वॅपी थांबायचं नावच घ्याय नाही. डेंजर जुगलबंदी चाललेली. त्यात भैयानी नागिन डान्स हाणला. लगेच दादाने बी तसली एक स्टेप हाणली आणि लकी तर नुसतं टेगत करायचा भाऊ. तवर इकडं बघा कस काय वड्डी विषय झालाय. आणि तिखट कालवण करायला त्यात थोडा मिठाचा रसा टाकला. नाचू नाचू भूक लागल्यामुळे नजरा चुकून चिकन शिजलंय का नाही ती बघाय भैयानी सोमडीत एक पीस उचलून टाकला तोंडात. अगं बाय 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 कसं कालवण. आणि आप्पाचा साऊंड म्हणल्यावर डायरेक्ट पुणे नारे आलाय नाचू कराय. विषयच गंभीर. आणि त्यात शेटनी पोळी घेऊन एक डान्स हाणलाय आणि मामींसाठी हात वरती. तवर इकडे वड्डे मध्ये कालवणाला उकळी फुटली. आणि वर बघतोय तर काय मेडलाईन फार्माचे करता धरता प्रतीक शेट यांचं बी आगमन झालं. मग काय त्यांनी बी एक वड्डी स्टेप हाणली स्वॅपिन लकी बरं. तवर इकडे ऋतिक शेटने चुलीवरचं चिकन ताट लावायला सुरुवात केली. हे आलं आपलं चिकन सुक्क, हे आला तिखट रस्सा, हे आली आपली तरी, हे आला आपला पिवळा रस्सा आणि हे आळणी भात, हे आल्या बाजरीच्या भाकरी आणि शेवट कांदा लिंबू आणि कोथमीर. माझ्या तर तोंडाचं पाणीच थांबना. आणि मी जेवल्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असल्यानं सगळ्याच्या आधीच वाढायला सुरुवात केली आणि शेटने चिकनला वड्डेच क्वालिटी दिलती. आणि ह्या 2 भाकरी हाणल्या ह्यांच्या बरोबर परत पंक्तीला बसलो. आणि तुम्हाला बी चुलीवरचं चिकन खायचं असेल तर एक वेळ नक्की भेट द्या हॉटेल आशुतोषला. सगळ्याच ओळखलं तरी बी स्वॅपीचं तर काही मिटनाच भाऊ. जाऊन द्या चालूच राहते. तुम्ही बी लाईक आणि शेअर करा विसरू नका म्हणजे झालं.